जनतेत जाऊन वाढदिवस साजरा करतोय, वेगळंच काहीतरी झाल्यासारखं वाटते। कायम वाढदिवस साजरा करत असताना माझे गुरु काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या बरोबर जाऊन गोशाळेत काम करत, किंवा गेल्या वर्षी आपण कुठली कामं केली नाहीत आणि पुढच्या वर्षी काय कामं करायचे याचं थोडंसं चिंतन या दिवशी करत असतो। पण माझा 25वा वाढदिवस असल्यामुळं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं 25वा वाढदिवस चांगला साजरा केला पाहिजे बंड्या। सकाळी सकाळी पोरं आलेत, खत्री साहेबांनी मला विचारतात, साहेब तुमचं वय किती झालं? म्हणलं तुझ्यापेक्षा 5 वर्षानं बारका आहे म्हणलं मी। 25 वर्षाचा आहे मी आता। तेव्हा 25वा वाढदिवस म्हणायला काही हरकत नाही। आज तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात। भगवंताच्या नामस्मरणामध्ये तसं दिवसभर राहतो, पण सकाळी सकाळी दिवस चांगला गेला। तिथून खटाव तालुक्यामध्ये सगळ्यांना भेटलो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज इथं बसलेल्या सगळ्या प्रमुखांनी निर्णय घेतला होता की कोरेगाव मतदारसंघामध्ये आज सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आपण गेली 5 वर्ष काय केलं याच्या आठवणींना उजाळा द्यायचा। खत्री साहेब असतील, बोधे सर असतील, राजाभाऊ असतील, आमचे राहुलदादा असतील, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक, माझे मार्गदर्शक विजयभाऊ असतील, हे सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी ठरवलं की गेली 5 वर्ष आपण काय केलं याचं थोडंसं चिंतन करायचं। मी त्याला मान्यता दिली। मग ठिकाण कुठलं शोधायचं? ज्या ठिकाणाला तुम्ही जिथं बसलाय या ठिकाणानं या कोरेगावच्या मातीतल्या 28,800 रुग्णांना जीवनदान देणाऱ्या पवित्र भूमीमध्ये घ्यायचं हे आपलं ठरलं। 7 ते 7,500 युवकांना नोकऱ्या मिळतील अशी प्रचंड मोठी कारखानदारी उभं करायचं काम या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे। आज युवकांना आपल्याला रोजगार द्यायचे, शेतकऱ्यांना पाणी द्यायचे आणि पूर्ण ताकदीनं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचे। भाडऱ्याचे भाऊ उभे आहेत, त्यांना विचारा, राजू अप्पा आहेत, त्यांना विचारा, चिलेवाडीसारखं एका कोपऱ्यातलं गाव आहे, पूर्वीची काय परिस्थिती होती? अत्यंत भयानक अशी परिस्थिती होती। आज चिलेवाडीमध्ये गेल्यानंतर मुंबई पुण्यापेक्षा सुंदर असे रस्ते त्या ठिकाणी आपण केलेत। भाडऱ्यामध्ये गेला तर भाडरं गाव आहे का नाही ते कळत नाही, एवढं सुंदर काम या भाडऱ्यामध्ये झालं। या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम या ठिकाणी सुरू आहे। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, खासदारकीला नॅरेटिव्ह वेगळा होता, पण आता विधानसभा निवडणूक आहे। ज्या सरकारनं आमच्या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण सारखी योजना दिली त्याचा मी या मतदारसंघाचा प्रमुख आहे। परवा दिवशी तहसीलदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी अध्यक्ष असल्यानंतर बैठक घेतली। सगळीकडे स्क्रुटिनी चालते, पण जेवढे अर्ज आले होते आमच्या 50,908 माता भगिनींनी त्या ठिकाणी आमच्याकडे अर्ज केले होते। त्या बैठकीमध्ये एका क्लिकवरती 50,908 माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं लाभार्थी करायचं काम आपण या ठिकाणी करून दाखवलं। या रक्षाबंधनाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहेत। एवढा मोठी ताकद आज ह्या राज्य सरकारनं दिलेली आहे। एका बाजूला राज्य सरकार देतंय, 3 सिलेंडर मोफत दिलेत, शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतची लाईट
या ठिकाणी माफ केलेली आहे। आमच्या 65 वर्षाच्या वयोवृद्ध लोकांना वयोश्री योजना या ठिकाणी आणलेली आहे। त्याचा अवेअरनेस आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे। 65 वर्षाच्या वरच्या प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला आज या ठिकाणी 3000 रुपये महिन्याला स्टायपंड द्यायचं घोषणा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केली। त्याचा लाभ आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे आणि ह्या सगळ्या योजना आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत। आज एका बाजूला देणारं सरकार आहे, सामान्य माणसासाठी लढणारं सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र 8 शिटा येऊन जणू काय देशाचं पंतप्रधान झाल्यासारखं तोंडाचा पट्टा चालवणारे विरोधी पक्ष आहेत। अरे काय बोलता, कुणासाठी बोलता, काहीही बोलत बसतात, चुकीच्या पद्धतीचे नॅरेटिव्ह पसरवतात। परवाच भाकरवाडीतलं मी उदाहरण दिलं सगळ्यांना। भाकरवाडीमधल्या एका ग्रुपमध्ये पडलं होतं, मुख्यमंत्री साहेब नको आम्हाला तुमचे 1500 रुपये, आम्हाला आरक्षण फक्त द्या। मी त्याला फोन केला, दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही, तुला काय पाहिजे? म्हणला आम्हाला 1500ची गरज नाही। म्हणलं तुझ्या घरच्यांनी ॲप्लिकेशन केलंय का? म्हणला केलंय। मला नाव सांग, ती पहिलं डिलीट करतो। म्हणलं असं कसं करायला येईल? सगळ्यांनाच मिळणार आहे, मला बी मिळणार आहे। तसं नाही, आत्ता दिलंय। डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे। खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे, कोण पात्र कोण अपात्र। तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे, गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे। या इलेक्शनला पुढं पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो। 100% कार्यक्रम काढायचे ह्यांचा। मुख्यमंत्र्यांनी दिलं तरी त्यांच्यावर नावं ठेवायचं। आणि तुमच्या नेत्यांनी काय केलं? अरे तुमच्या नेत्यांनी आजपर्यंत जनतेला लुटायचं काम केलं। माझी मुलगी माझी जबाबदारी, हम दो हमारे दो, आता मुलगी मुख्यमंत्री करायचे। अरे 3 एकरामध्ये 32 कोटीची वांगी काढणारी ही मुलगी महाराष्ट्राची जर मुख्यमंत्री झाली, सगळं हेलिकॉप्टरनच पळतेली। अरे काय चाललंय? जनतेची नाळ असणारी लोक आपल्याला पुढे घ्यायचे। पोटछूळ कुठला आहे? पोटछूळ एकच आहे। अरे एकनाथ शिंदे रिक्षा चालवणारा होता, एका गिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो। हा पोटछूळ पहिल्यांदा या घरंदाज लोकांच्या पोटात उठलेला गोळा आहे। दुसरा पोटछूळ काय आहे? देवेंद्र फडणवीस मराठ्याचा नाहीये, ब्राह्मण आहे, तरी पण त्यानं आज मराठ्यांची घरं चांगली करण्यासाठी लाखो कोटी रुपये सिंचनासाठी या ठिकाणी दिले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुखी आणि समृद्ध करायचं काम केलं। हा पोटछूळ सगळ्यांचा आहे, लक्षात घ्या। आणि या पोटछूळमुळे आज ह्यांचं हृदय धडधडतंय। आपलं उभं आयुष्य गेलं, ज्या मराठा समाजाचं नाव घे त्यांचं उभं आयुष्य गेलं, त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं? आज कोरेगाव तालुक्याचा 72% भाग सिंचनापासून वंचित आहे। त्याला कोण जबाबदार आहे? आज जो सिंचनापासून वंचित भाग होता, जो समाज आरक्षणापासून वंचित होता, याला आरक्षण द्यायचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसनं केलं। आणि म्हणूनच आज ह्यांच्या पोटामध्ये पोटछूळ उठलेला आहे, लक्षात घ्या। आज जातीयवाद का पसरवला जातोय? आपण ह्या समाजाचे असून आपण ह्यांना काही करू शकलो नाही हे त्यांना सलतय, म्हणून त्यांच्यावरती टीका केली जाते। माझं जाहीर आव्हान आहे, जे लोक आज आंदोलन करतायत मला त्यांना विचारायचे, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय ना, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे। गेल्या 30 वर्ष बारामतीची सत्ता या महाराष्ट्र राज्यावरती होती,
मराठा समाजाचं राज्य होतं, त्यावेळेला ज्यावेळेला मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेला तुम्ही कुठं झोपला होता? ज्या माणसानं आम्हाला आरक्षण दिलं, ज्या माणसानं आम्हाला सिंचनाचं पाणी दिलं, ज्या माणसानं हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये नंबर 1 आणलं, आज त्या माणसाला तुम्ही त्रास देताय. आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, जे आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. आणि तुम्ही आजपर्यंत ती साथ आम्हाला दिलेली आहे आणि ती साथ आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आज ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ज्या एकनाथ शिंदेनं हा महाराष्ट्र घडवायचं काम केलं, त्याला पूर्ण ताकद द्यायचं काम आज आपल्याला सगळ्यांना करायचं. आणि इथनं पुढं उठल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना पेटून उठून काम करायचं. ज्यांनी आपल्याला दिलं त्याची ऋण फेडायची वेळ आज आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आवाहन करतो, या राज्याची सत्ता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये, ज्या लोकांनी आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध केलं त्या लोकांसाठी आपल्याला समर्पित करायचंय आणि त्याच्यासाठीच आपल्याला लढायचंय. हा पण आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी करूया. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.